2 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला सोहेल शर्मा नावाचे एक डीसीपी होते, जे आधीच्या 14 ते 19 मध्ये कोल्हापूर आणि सांगलीत माझ्याबरोबर काम त्यांनी केल्यामुळे आमच्या दोघांच्या बोलण्यातून ही कल्पना इव्हॉल्व झाली की बा चोरी झाल्यानंतर ती सापडते, मग ती इंडिव्हिज्युअल त्याला पोलीस स्टेशन बोलवून आपण देतो. त्याचा आपण एकत्र कार्यक्रम केला तर लोकांमध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढते, करे हरवलं तर ते सापडतं आणि मग पोलिसांबद्दलचंही पण एक प्रेम विश्वास निर्माण होतो. असा एक 2 वर्षापूर्वी कार्यक्रम झाला. 2 वर्षानंतर आता पुन्हा कार्यक्रम झाला. आज जवळजवळ 4-1 कोटीचा मुद्देमाल 300 जणांचा सापडला. म्हणजे 7,000 रुपयाच्या मोबाईल पासून ते हुडा कंपनीचे 54 लाखाच्या ऐवजापर्यंत सापडलेलं त्याची प्रोसिजर असते. ते सापडतं, मग ते कोर्टात हजर करायला लागतं, कोर्ट ऑर्डर करते. त्यामुळे त्याची ती किचकट आहे प्रक्रिया, पण ती पोलिसांनी केली आणि 300 जणांचा मुद्देमाल देण्याचा एक अतिशय अभिनव कार्यक्रम आज या ठिकाणी चालला आहे. जवळजवळ 3/4 कार्यक्रम मी होतो, आता थोडं जायचं म्हणून निघालो. मी पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन आणि नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेन की आपणही यापुढे आता अलर्ट व्हायला पाहिजे की एखादी घटना डोळ्यात दिसली, कानाने ऐकली तर ती लगेच कुठेतरी कन्व्हे करायला पाहिजे. फर्ग्युसन रोडला, जंगली महाराज रोडला मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी आहेत आणि आपण खुलेआम त्यांच्याकडून खरेदी करतो. आपण पहिला तर निर्णय करू की नाही, आम्ही यांच्याकडून खरेदीच करणार नाही. आम्ही पोलीस स्टेशनला कळू की बांगलादेशी दिसत आहे. तर सैफ अली खानवर हल्ला झालेला बांगलादेशी सापडल्यानंतर आता आपण सगळेच जागे झालो आणि त्यामुळे ड्रग्ज विषय असं जे विष आहे, विष अशा प्रकारचं मुलींना त्रास देणं असेल तर मला काय त्याचं असं न म्हणता आपण त्याच्यात धाडस घेऊन तर रिस्क असते. मला मान्य आहे की तो ड्रग्जचा जो कोणीतरी एजंट असेल तो आपल्यावर हमला करेल वगैरे सिनेमा जाऊन पाहतो. पण पोलिसांनीच जोखीम घ्यायची का, त्यांना कळल्याशिवाय कसं होणार. आणि म्हणून मी नागरिकांनाही आवाहन करतो की पुढे यात आपण प्रोएक्टिव्ह पुढे येऊन काही केलं पाहिजे. दादा, तुम्ही बांगलादेशीचा मुद्दा उपस्थित केला. पुण्यात बऱ्याच ठिकाणी औद्योगिक क्षेत्र असेल किंवा हॉटेल्स असतील, फेरीवाले, याच्यात बांगलादेशींचं प्रमाण जास्त आहे. तर ते शोधण्यासाठी पोलिसांनी कोणती मोहीम हाती घ्यावी का? आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश काढलाय. मुंबईत तर त्यासाठी बहुतेक SIT अपॉइंट झाली आहे. म्हणजे थोडक्यात खूप गांभीर्याने सरकारने विषय घेतलाय. आता आपली सगळ्यांची जबाबदारी. तुम्ही जर दिवसभर भटकत असता बातम्या मिळवण्यासाठी, तुम्हाला लवकर सापडणारे कोण आहेत, फेरीवाले, कामगार वगैरे, त्या सगळ्यांची एकदा शहानिशा करायला लागेल. पोलिसांनी काय ड्राईव्ह ठरवलं मला माहित नाही. पोलिसांची एखादी गोष्ट ओपन करणं बरोबर नाही, पण त्याने ड्राईव्हच करायला लागेल. रांगेने अशा वस्त्या, एरिया शोधत चल डॉक्युमेंट काढ. आता हे मला मान्य आहे की हे आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांना डिपोर्ट करणं म्हणजे पाठवणं ही पुन्हा खूप मोठी किचकट प्रक्रिया आहे. पण शासन याच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. आता सांगलीचं पालकमंत्रीपद कधी स्वीकारणार आहात तुम्ही? 26 जानेवारीला झेंडावंदनाला जाईल, तिथून सुरुवातच होईल. पण असं वाटत नाही का दादा, तुम्ही सांगलीचे पालकमंत्री झाला तर पुण्याच्या मतदारसंघाकडे तुमचं लक्ष कमी होईल किंवा परत तुम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघाला? नाही, दिशा क्लिअर आहे की पक्ष मजबूत करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं ही दिशा आहे. कधी अमरावतीकडे असते, कधी ती सोलापूरकडे असते, कधी कोल्हापूरला होतो. 14 ते 19 5 वर्ष सलग होतो कोल्हापूर. 14 ते 16 2 वर्ष सांगली होतं, 1 वर्ष जळगाव पण होतो. त्यामुळे मी माझं शासनातलं आणि संघटनेतलं जे स्थान आहे ते खूप आनंदाने न्याय देण्याचा प्रयत्न. काही द्या, आपण त्याच्यात अभ्यास करून नाही द्यायचा. दादा, पुण्यातल्या कायदा म्हणजे जिल्ह्यामध्ये जर लीड बघितलं तर तुमचं एवढं लीड कुणाचंच नाहीये. दादांचं, अजितदादांना ज्यांना पालकमंत्रीपद मिळालं त्यांना देखील नाहीये. त्याच्यावर एकीकडे तुमचा परफॉर्मन्स चांगला असताना पुणे सोडून थेट तुम्हाला सांगलीला पाठवतो. मतदान किती झालं, लीड किती होता यावर जबाबदाऱ्या ठरत नसतात. मी आता अलीकडे 1 आठवड्याला 10 दिवसात 15 दिवसात सगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वेळेला एकच शब्द वापरतो, तारतम्य. तारतम्याचा अर्थ असा आहे की सब घोडे 12% नाही, त्या घटनेप्रमाणे निर्णय करणं. तसं पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये स्वतः देवेंजीने, म्हणजे त्यांनी गडचिरोली जिल्हा घेतल्याबरोबर, पण ते मुंबईत आहेत. पुण्याकडे देवेंजी अजितदादा लक्ष घालत आहेत. असं त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेप्रमाणे तारतम्य ठेवून निर्णय होत असतात. आणि त्याहीपेक्षा चांगला शब्द वापरला, समजदारीवर निर्णय होतो. तर ही समजदारी आहे की आपल्या मुख्यमंत्र्यांनी काही ठरवलं आहे त्याला काही लॉजिक आहे.
दादा 2 जागांसाठी मग तारतम्य कमी पडलं का ते 2 नाशिक आणि हे असं काय. देवेंद्रजी हे असे राज्यकर्ते जन्माला आले, त्यांना डावा आणि उजवा काही नाही. दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मध्यंतरी टीका केलेली आहे. आपल्याला काय वाटते की पुण्यातली गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस सक्षम? नाही, दादांनी टीका करताना दादांचा उद्देश असा नव्हता की पुणे पोलीस यशस्वी झालं नाही. दादांचं म्हणणं एवढंच होतं की हे जरा आणखीन इफिशियन्सी वाढवली पाहिजे आणि दादांना हे मान्य आहे की थोडी आपणही यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यांची वाहनं, यांची साधनं हे सगळं अपडेट केलं पाहिजे. CCTV म्हणजे मी CCTVच्या एका फार मोठ्या कंपनीमध्ये परवा त्या मालकाच्या आग्रहामुळे गेलो. कमाल आहे, कमाल, अक्षरशः टेक्नॉलॉजी कमाल आहे. पण मग त्याच्या कॉस्ट पण तशाच आहेत. बजेट सँक्शन झालं पाहिजे, घेता आलं पाहिजे. म्हणजे अगदी किलोमीटर अंतरावरच्या गाडीचा नंबर तो हे स्कॅन करत होता. दादा मला एक बोलायचंय. पोलिसांना बोलताय ना त्या संबंधित बोलायचं. अरे बाबा, प्रेस कॉन्फरन्स झाली आहे, काहीच सेन्स नाही आहे. प्रेस कॉन्फरन्स त्याला म्हणतात, प्रेस कॉन्फरन्स थांबा, जात नाही. दादा पुणे शहरामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हो. आणि उघडकीचं प्रमाण खूप कमी आहे. कशाचं? सायबर गुन्हेगारी हो. त्याच्यामध्ये असा विषय आहे की पोलिसांकडे पुरेशी यंत्रणा नाही आणि त्यासाठी त्यांना निधी उपलब्ध होत नाही. तर आपण त्यामध्ये काय करू शकतो? यावर्षीच्या जिल्हा नियोजनमध्ये अजितदादांनी पोलीस डिपार्टमेंटला आवश्यक पैसे दिले आहेत.